मध्ये ह्या मच्छीचे कालवणाची रेसिपी जेव्हा मी टाकली होती तेव्हा मी सांगितलं होतं की जेव्हा कधी हा काठबागडा पूर्ण असा मी मासा घरी आणेन ना तेव्हा मी तो नक्की दाखवेन। तर हा असा दिसतो, ह्याला असा मध्ये असा एक मोठासा काटा असतो, तो काटा मासेवालीने मस्तच असा तो काढून दिला होता। मग पुढचं कट करण्याचं काम आईने केलं। मग विचार केला की गबडाचे मस्त असं कालवण करू आणि उरलेले तुकडे फ्राय करू। मस्त फ्राय करण्यासाठी यात मी हळद, मसाला, चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर, आलं लसूण मिरची कोथिंबीरचा ठेचा, लिंबाचा रस लावून किमान 15 मिनिटासाठी जरी मी हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं। नंतर 15 मिनिटानंतर गॅसवर तवा ठेवून त्यात मी तेल घालून तेल मस्त असं गरम करून हे एक एक काठबागड्याचे पीसेस मी ह्या तेलात सोडले। व्यवस्थित मस्त असे हे गोल्डन ब्राऊन होईस्तोवर मी हे फ्राय करून घेतले। इथे गबडाचे कालवण सुद्धा माझे मस्त असं झणझणीत रेडी झालं होतं आणि उरलेले हे पीसेस सुद्धा मी पुन्हा तव्यावर सोडून मस्त असे हे फ्राय करून घेतले। चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका। भेटूया मग अशाच पुन्हा चमचमीत रेसिपी सोबत, म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।